तथाकथित स्वातंत्र्यवीरांना अर्थ स्वातंत्र्याचा कळतोय का? मी विचारतो इथल्या तथाकथित देशभक्तांना अर्थ स्वराज्याचा कळतोय का? स्वराज्याचा अर्थ इथल्या दलितांना गरिबांना जाळणे मारणे कापणे म्हणजे काय स्वराज्य आहे का? अरे मी विचारतो इथल्या तथाकथित शहीदांना अर्थ वंदे मातरमचा कळतोय का? वंदे मातरम म्हणजे तरी काय कळतोय का? नाही. आणि याच पार्श्वभूमीवर गांधीजींना मी सातत्याने सांगत आलो आहे की मिस्टर गांधीजी, आय हॅव नो मदरलँड. आय हॅव नो मदरलँड. मिस्टर दुबे, तुम्हीच सांगा ज्या मातृभूमीत अधर्मच हाच धर्म आहे, ज्या मातृभूमीत विकृती हीच संस्कृती आहे, ज्या मातृभूमीत माणसं ही अमानुष आहेत, अशा या अधर्म पापी जन्मभूमीला मी माझी मातृभूमी म्हणावं? नाही, हे असंभव आहे सगळं. पटतंय सर, पण थोडं सौम्य बोला तर बरं वाटेल. सौम्य भाषा. दुबे महाराज, थोडी जरी सत्सद विवेक बुद्धी उरली असेल तर इथल्या देशवासियांजवळ यांना हे कबूल करावं लागेल की अधर्माचं आणि अंधश्रद्धेचं वारं पिऊन इथली माणसं सांड होऊन मस्तावलेली आहेत. आमच्या माय बहिणीवर अन्याय अत्याचार करीत आहे. अधर्माची वैदिक सुरा पिऊन इथली माणसं सैतान झालेली आहेत आणि उन्मत्त होऊन आमच्या प्रेतावर तांडव नृत्य करीत आहेत, विभत्स हास्य करीत आहेत आणि आमचे रक्त पित आहेत. आणि तरी सुद्धा मी सौम्य बोलावं? मानवी चेहऱ्यात असणाऱ्या आणि वावरणाऱ्या अशा या कोल्ह्या कुत्र्यांपासून मला माझ्या समाजाचे संरक्षण करायचे. समाजाला तर माझी चिंता आहेच, पण त्याहीपेक्षा अधिक चिंता मला माझ्या समाजाची आहे. माझ्यावर जेवढी जबाबदारी आहे ना, तेवढी जबाबदारी जगातील कोणत्याही माणसावर आहे. मिस्टर दुबे, मला माझ्या समाजाला बलशाली बनवायचं आहे. उच्च शिक्षणाचे मंत्र फुंकायचे आहे माझ्या प्रत्येक अज्ञान बांधवांच्या कानाकानात. संघर्षाचं शस्त्र द्यायचं आहे माझ्या प्रत्येक निर्जीव बांधवांच्या हातात. आणि याच एका अट्टहासापायी मी अविरत जागा दिसतो. याच एका ध्यासापायी मी सतत जागा दिसतो. मला वाटतं मिस्टर दुबे, तुमच्या या रहस्यमय प्रश्नाचं रहस्यमय उत्तर तुम्हाला कळलेलं असेल. येस सर. थँक्यू सर. ओके. मिस्टर दुबेजी, माझे प्रिय ग्रंथ मित्र मला चारही बाजूने बोलावत आहेत, पण आवत आहे मोठ्या अपेक्षेने वाट बघत आहे. यापुढे मी तुम्हाला अधिक वेळ देऊ शकत नाही. सॉरी मिस्टर दुबे. मलाही अजून अभ्यास करणे आहे, तुम्हालाही दूर जाणे आहे. वेळ रात्रीची आहे. अशा वेळी तुमचा विशेष निरोप घेताना मला रॉबर्टच्या काही ओळी आठवतात. तुमच्यासारख्या ध्येयवाद्यांना त्या ओळी नक्कीच आवडतील दुबेजी. रॉबर्ट म्हणतो, The woods are lovely, dark and deep. The woods are lovely, dark and deep. I have promised to keep, and miles to go before I sleep, and miles to go before I sleep. या देवीजी. थँक्यू सर. गुड नाईट. येतो मी. घनदाट जंगल,